शिर्डीतील 52 बंगले परिसरात हायटेक देह व्यापाराचा पर्दाफाश। प्रतिष्ठित परिसरातील हॉटेलवर पोलिसांचा छापा। सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहक पटवून हॉटेलमध्ये सुरू होता देह व्यापार। हॉटेल पवनधाम मधील गैरप्रकार उघडकीस। दोघांवर पिटा कायद्याप्रमाणे कारवाई। देवाचे गाव म्हणून जगविख्यात असलेल्या शिर्डी नगरीचे नाव काही अपप्रवृत्तीमुळे खराब होत आहे। दारू, मटका, जुगार असे अवैध धंदे चोरी छुपे सुरू असताना आता हायटेक वेश्या व्यवसाय देखील येथे आपले बस्तान मांडताना दिसतोय। शिर्डीतील 52 बंगले या प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरात सुरू असलेल्या कथित हायटेक देह व्यापाराच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 52 बंगले परिसरातील हॉटेल पवनधाम या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली। या कारवाई दरम्यान दोघांना पोलिसांनी अटक केली असून अनैतिक देह व्यापार अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले। काल दिनांक 11 फेब्रुवारी रोजी आम्हाला अशी माहिती मिळाली की शिर्डी येथील हॉटेल पवनधाम येथे एक इसम आणि एक महिला वेश्या व्यवसाय चालवत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब आणि SDPO ऑफिसची टीम यांना आदेश केले की सदर ठिकाणी जाऊन पुढील कारवाई करावी। त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची टीम आणि पोलीस स्टेशनची टीम यांनी संयुक्तरित्या कारवाई केली असता तिथे एक महिला आणि एक पुरुष आरोपी असे दोघंजण वेश्या व्यवसाय चालवत असताना मिळून आले। सदर ठिकाणी एक पीडित महिला आणि एक पीडित अल्पवयीन मुलगीसुद्धा मिळून आली। त्या दोघींची सुटका करण्यात आली। त्यांना सुटका करून तिथून सोडवण्यात आलं आणि जे आरोपी आहेत त्यांना आज रोजी अटक करण्यात आलेली आहे। सदर केसमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम चे कलम 3, 4, 5, 7, 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच त्यात पोक्सो अधिनियम कलम 12 आणि 17 हे पण लावण्यात आलेलं आहे। या प्रसंगी आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना सुद्धा आवाहन करत आहोत की अशा प्रकारचं कुठेही काही आपल्याला जरी माहिती मिळाली तर आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती द्या, DYSP ऑफिसला माहिती द्या। त्याच्यावर योग्य प्रकारची कारवाई, कायदेशीर कारवाई केली जाईल। आणि या प्रसंगी सदर हॉटेल जे आहे ते हॉटेल सील करण्यासंदर्भात सुद्धा पुढे प्रस्ताव प्रांत कार्यालयाला पाठवला। सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधला जात संबंधित मुलींचे फोटो, व्हिडिओ ग्राहकांना पाठवून त्यांना हॉटेलमध्ये बोलावले जात होते आणि त्यानंतर देह व्यापार केला जात असल्याचे सांगितले जाते। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। तर याचबरोबर शिर्डी शहरातील इतर हॉटेल लॉजेस मालकांना देखील पोलिसांनी गैरप्रकार केल्यास गंभीर स्वरूपाच्या कारवाईच्या सूचना दिल्या आहेत। मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी।